आ
मग तो होऊन दिशीण आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने मग तो होऊन दिशीण आड घाली सुदर्शन तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण मग तो होऊन दिशीण आड घाली सुदर्शन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका लोकाभिराम वर्णरंगधीरम राजीवनीतम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगल भवन अमंगलहारी द्रव सुदशरथाचल बिहारी सिया राममय सब जग जाणे करहु प्रणाम जोरी जुल पाणी जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या थोडा बेस ठेवतो या देहू क्षेत्रातील महान संत वैराग्याचे मुकुटमणी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चारचरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय आपल्या सर्वांना म्हणजे तुम्हाला मला ज्यांना ज्यांना माणसाचं शरीर मिळाले त्या प्रत्येकाला दुःख निवृत्तीचा उपाय तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात। विठ्ठल म्हणजे मनुष्य जीवनामधील जे दुःख आहे आणि जे अपरिहार्य दुःख आहे ते अपरिहार्य दुःख घालविण्याचं साधन तुकोबारायने अभंगामध्ये सांगितलेलं आहे। नको थोडस कमी करत स्वानंद सुख निवासी श्री वासुदेवजी महाराज मडवी यांच्या शुभ संकल्पाने यांच्या पवित्र संकल्पाने या ठिकाणी ही श्री पांडुरंग रुक्मिणीची वास्तू उभारलेली आहे आणि ही वास्तू उभारून आपल्या सर्वांसाठी नुसती वास्तू नाही उभारली तर दरवर्षी पर्वकाळ त्यांनी सुरू केला। साधूचे संकल्प हे विश्व कल्याणाच्या हेतूने असतात। जीवही संकल्प करतो आणि साधूही संकल्प करतात। आपण केलेले संकल्प हे केवळ आपल्या सुखासाठी आपल्या कुटुंबासाठी असतात पण महापुरुषांनी केलेले संकल्प हे त्यांच्या सुखासाठी नसून हे विश्व कल्याणाच्या सुखासाठी असतात आणि म्हणून साधूचं अंतकरण हे व्यापक असतं। परमपूज्य वासुदेव महाराजांच्या बद्दल एकच वाक्य बोलत आहे, तुका म्हणे धन्य त्यांचे जीने जी वासुदेवी घातले दान तया न लगे येणे गाणी झाली वैकुंठी राहणे गा। आपल्या आयुष्यामध्ये उभ्या आयुष्यामध्ये आपलं कार्य त्यांनी जे केलं हे कार्य खरोखर वाखाणण्यासारखं आहे। मला वाटते जेमतेम आमचं वय असेल 10-12 वर्षाचं आणि 10-12 वर्षाचं वय असेल तेव्हापासून आम्ही त्यांची कीर्तन श्रवण केलेली आहे। पूर्वी आपल्या भागामध्ये एवढे कीर्तनकार नव्हते, असे ठराविक मंडळी होती। डोक्याचे विवा बाबा, आंब्याचे रामचंद्र महाराज, काटेंचे सीताराम महाराज, इकडे वासुदेव महाराज, अशी ठराविक मंडळी होती आणि त्याच्यामुळे आपल्या भागामध्ये कीर्तन ठेवायचं झालं या मंडळीची कीर्तन बरं का जेवणदादा व्हायची आणि अत्यंत तळमळीने ही माणसं सांगायची कीर्तन सांगतात। मला असं वाटतं की आम्ही आज आपल्या सगळ्यांच्या समोर उभे आहोत ही त्यांची पुण्य आहे। आमच्यासारख्या माणसाला या व्यासपीठावर उभं करण्यासाठी त्यांनी त्यांची पुण्याही खर्च केलेली आहे। साधूचा सर्वात मोठा त्याग काय असतो
कधी कधी लोक म्हणतात ना का त्याने आपलं उभं जीवन जगत कल्याणासाठी खर्च केलंय म्हणून. बस आता आपण नेहमी म्हणतो की साधूने आपलं जीवन जगत कल्याणासाठी खर्च केलंय. ठीक आहे, साधूने आपलं सर्वस्व जगत कल्याणासाठी खर्च केलंय, पण जे कुणीच खर्च करू शकत नाही ते साधूने खर्च केलंय. काय खर्च केलंय? त्यांनी साधना करून जे पुण्य मिळवलं, ते मिळवलेलं पुण्य त्यांनी जगाच्या कल्याणासाठी खर्च केलं. हा साधा मोठा त्याग आहे. वाढता हा पुण्य धर्म केला. त्यांनी साधना करून जे पुण्य मिळवलं ते पुण्य फक्त आणि फक्त आमच्या सर्वांच्या कल्याणासाठी त्यांनी खर्च केलंय. आणि म्हणून तुकोबारायांचं एक अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, साधूचा त्याग किती मोठा आहे. ऐसे जागविले बहुत जन, होते संचित तीही केले दान. कधी कधी म्हणतात वासुदेव महाराजांची कृपा झाली आहे, हा माणूस परमार्थाला लागला. इतकं साधं बोलणं तुमचं असेल, पण त्याच्या मागे त्यांनी त्यांची पुण्याही खर्च केली आहे. त्यांचं संचित त्यांनी त्या माणसासाठी खर्च केलं. तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे धन्य त्यांच्या ऐसे जागविले अवघे जन किंवा बहुत जन, होते संचित तीही केले दान. तुका म्हणे दुबळे कोण कोण गेले वासुदेवाशी विसरून गा. जे वासुदेवाला विसरलेले आहेत त्यांना वासुदेवाचं स्मरण करण्यासाठी या वासुदेवाने स्वतःचं पुण्य खर्च केलं. हा जगातला सगळ्यात मोठा त्याग आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा एक त्यागी महात्मा. आणि तुम्हाला सर्वांना अनुष्ठान हा शब्द फक्त ऐकून माहित असेल हो, पण अनुष्ठान काय असतं तर त्या महात्म्याने आपल्या जीवनामध्ये किती अनुष्ठानं केलेली आहेत. म्हणून तपोनिधी हा जो शब्द आहे हा त्यांना पुरेपूर लागू पडतो. अत्यंत कठोर साधना त्यांनी आपल्या जीवनामध्ये केली. भलेही ते संसारामध्ये राहत असतील. एरवी अनेकांच्या परी तोही एक शरीरी, अशाशी व्यापारी वर्तत्व असेल. आपण म्हणतो ना वासुदेव महाराज आमच्या जवळचे होते म्हणून. काही तर असे सुद्धा म्हणत असतील ते आमच्या नात्यातले होते म्हणून. काही तर असे सुद्धा म्हणतील ते आमचे सोयरे आहेत म्हणून. जरी ते आमचे सोयरे असतील, जरी आमचे पाहुणे असतील, जरी आमच्या नात्यातले असतील, दिसायला आपल्यासारखे असतील, त्यांचं बोलणं आपल्यासारखं असेल, पण माऊलीच्या भाषेमध्ये एकच सांगतो, तो तेथीचा सर्वता नव्हे नवल देखा. तुम्ही त्यांच्याकडे माणूस म्हणून बघू नका, तर ते माणसामध्ये असलेले एक खऱ्या अर्थाने बरं का साक्षात भगवंताने पाठवलेले, जगत कल्याण करण्यासाठी पाठवलेले ते थोर संत होते. आणि अशा या महापुरुषांनी आपलं पूर्ण जीवन चंदनासारखं आपल्या सगळ्यांसाठी खर्च केलं. आणि अकस्मात त्यांचं जाणं झालं, परंतु ते जरी आज आपल्यामध्ये नसतील तरी मात्र त्यांचा सुप्त आशीर्वाद या कार्याच्या रूपाने आपल्या बरोबर आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या एकत्रितपणाने, संघटितपणाने आज या ठिकाणी हा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा होतोय. हे 8वं वर्ष आहे. समस्त मंडळाला मी धन्यवाद देईन. माझी प्रचंड धावपळ, प्रचंड धावपळ असताना जयवंतदादाने मला फोन केला की म्हटले महाराज एक तारीख तुम्ही घ्या. आणि किती धावपळ आहे ते माझ्यासोबत राहणाऱ्या माणसांना कळणार आहे, तुम्हाला नाही कळणार. हो, आज सेवेकरता निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. अभंग गोड आहे, चिंतनीय आहे आणि प्रासादिक आहे. साधूची वाणी गोड असते, चिंतनीय असते आणि प्रासादिक असते. थोडा कमी ठेवा बरोबर. आपल्याला अभंग सेवेकरता निवडलेला आहे. जवळजवळ बऱ्याच जणांच्या अभंग हा परिचयाचा आहे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये मानवी जीवनामध्ये येणारं दुःख कसं घालवावं, त्या दुःखाची निवृत्ती कशी करावी याचा उपाय तुकोबारायांनी अभंगामध्ये प्रतिपादन केलेला आहे. आपल्या जीवनातील दुःख घालविण्यासाठी साधू चालतात. आपल्या जीवनामध्ये आलेलं दुःख हे कसं घालवावं हे सांगण्यासाठी साधू चालतात. जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला सुखाची अपेक्षा आहे. नुसती सुखाची अपेक्षा नाही, तर माणसाला ते सुख पाहिजे की ज्याच्यामध्ये दुःखाचा लेश नाही, त्या सुखाची अपेक्षा आहे. असा जगामध्ये तुम्ही जीव दाखवा की त्याला सुखाची अपेक्षा नाही. प्रत्येकाला सुखाचीच अपेक्षा आहे. आणि म्हणून त्याला नुसतं सुख नको, तर त्याला दुःख मिश्रित सुख नको, त्याला दुःख नकोय त्याला. पण आपल्या जीवनामध्ये मिळणारं जे सुख आहे, हे सुख कसं आहे हे भगवान सांगतात 5व्या अध्यायामध्ये गीतेच्या. यही संस्पर्श ज्या भोगा दुःख योन येवते, आद्यंतवंत कोणतेय
न तेषु रमते बुधा. आम्ही जे संसारामध्ये सुख भोगतो ना, हे दुःख मिश्रित सुख आहे. त्याच्यामध्ये सुख कमी आणि दुःखाचा भाग याच्यामध्ये जास्त आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, सुख पाहता जावा पाडे, सुख पाहता जावा पाडे, सुख पाहता जावा पाडे, सुख पाहता जगामध्ये प्रत्येक जणांना तो दुःखाने पोळलेला आहे. प्रत्येक जण जगामध्ये दुःखाने पोळलेला आहे. या जगामध्ये दुःख नाही असा जीव नाही. तुम्हाला खरं सांगू, ज्या संसारामध्ये आपला जन्म झालाय ना, ज्या संसारामध्ये, संसाराला विश्व, या जगात आपला जन्म झालेला आहे ना, याचं वर्णन करताना ज्ञानोबा म्हणतात, कारण बाबा असं होतंय की ज्या संसारामध्ये तुम्ही कोणताही व्यवहार केला तरी तुम्ही तो व्यवहार सुखासाठी जरी करीत असले तरी मात्र त्या व्यवहारामध्ये दुःख दडलेलं आहे, एवढं मात्र खरं आहे. बाप दुःखाचे केले सुटले, जे तर मरणाचे भरे लोटले, ये मृत्यू लोकीचे हाटवेळे येणे झाले एक वेळ. ज्ञानोबा म्हणतात, या संसारामध्ये दुःखरूपी मान भरलेला आहे. तुम्ही जो जो व्यवहार कराल त्या प्रत्येक व्यवहारामध्ये आपल्याला वाटतं काय, हा व्यवहार केल्याने मी सुखी होणार आहे, तो आपला भ्रम आहे, ती आपली भ्रांती आहे, ते आपलं अज्ञान आहे. आश्चर्याची गोष्ट सांगायची झाली, लग्न माणसं सुखासाठी करतात, पण लग्न झालेले किती लोक सुखी आहेत मला त्याचं नाव सांगा. घर माणसाने सुखासाठी बांधले, पण घर बांधलेली किती माणसं सुखी आहेत मला तुम्ही सांगा. प्रॉपर्टी माणसं सुखासाठी घेतात, पण प्रॉपर्टी वाले किती लोक पूर्ण सुखी आहेत मला तुम्ही दाखवा. माऊली श्री कारभार म्हणतात, आणि वेड्यानो दुःख लेवली सुखाच्या अंगी सळीत जगात. वर फक्त सुखाचं कवर घातलंय, आतमध्ये दुःख भरलेलं आहे. आणि या संसारामध्ये प्रत्येक जण दुःखाने पोळलेला आहे. फक्त फरक एवढा आहे की जे माझं दुःख आहे ते सागरला नाही, सागरचं दुःख आहे ते अलंकारला, अलंकारचं दुःख विक्रमला नाही, त्याचं वेगळं दुःख आहे. या तिघांचं दुःख आहे ते भावेशला नाही, आणि भावेशचं दुःख आहे ते पेटी मास्तरला नाही. पण प्रत्येकाचं दुःख आहे, एवढं मात्र खरं आहे, प्रत्येक जण दुःखाने पोळलेला आहे. कबीरजींची भाषा आहे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. मला स्वर का मिळत नाही बाबा. सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी रे. इथं कुणी सुखी नाही, प्रत्येक जण इथं दुःखाने पिडलेला आहे. दुःखाचा ना आपला आनंदी काळाचा संबंध आहे. पण त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी गोष्ट सांगतो, काही दुःख असे असतात तर ते दुःख तुम्ही प्रयत्नाने घालवू शकता, पण काही दुःख असेल तर ते प्रयत्न करून सुद्धा जात नाही. एक दुःख आहे त्याला म्हणायचं परिहार्य दुःख, आणि दुसरं दुःख आहे त्याला म्हणायचं अपरिहार्य दुःख. परिहार्य म्हणजे तुम्ही प्रयत्नाने घालू शकता, दुसरं आहे ते प्रयत्नाने जात नाही. आणि म्हणून कधी कधी आपल्या जीवनामध्ये काही दुःख प्रयत्न करून जात नाही, म्हणून माणसं हताश होतात, निराश होतात, वाटेल तसं करतात, आणि काही माणसं जीव सुद्धा देतात.
आता माणसांचं स्वभाव तुम्ही, पण साधू संतांनी सुद्धा देवाला तक्रार केलेली आहे. संत सुद्धा देवाला तक्रार करतात की देवा, अरे किती दुःख आहे आमच्या जीवनामध्ये, त्याला काहीतरी मर्यादा पाहिजे की नको? एवढं दुःख आमच्या जीवनामध्ये, आणि तुझी भक्ती केल्यानंतर सुद्धा एवढं दुःख आमच्या आयुष्यामध्ये. आणि म्हणून साधू संत देवाकडे तक्रार करतात, तुझा माझा देवा कारे वैराका. तुझा माझा देवा कारे वैराकार, दुःखाचे डोंगर, दुःखाचे डोंगर दाखविसी, दाखविसी. याचं शेवटचं चरण किती सुंदर आहे. नामा म्हणे देवा करा माझी कीव, नाही तरी जीवा, नाही तरी जीवा घ्यावा माझा, घ्यावा माझा. तुझा माझा देवा कारे वैराका. साधू संत पण हताश होतात. आता ऐका, एक दुःख आहे आपण घालू शकतो आणि दुसरं दुःख आपण प्रयत्न केले तरी पण जात नाही. मग आता पुढे ऐका, जे दुःख मांडे भागात प्रयत्न करून जात नाही ना, समजायचं ते दुःख कर्मजन्य दुःख आहे. ते आपल्याला कर्माने मिळालेलं दुःख आहे बरं का, आपल्या प्रारब्धाने मिळालेलं दुःख आहे. ते प्रयत्न करून सुद्धा जात नाही. आपण समजायचं ते प्रारब्ध वशाने आपल्या वाट्याला आलेलं दुःख आहे. आपण मागे जेवढे जन्म घेतले त्या मागच्या जन्मामध्ये केलेले कर्म, त्याचं संचित तयार झालं. त्या संचितातून आम्ही भोगण्यासाठी काही प्रारब्ध आणलं आणि त्या प्रारब्धाच्या अनुषंगाने आम्हाला हे दुःख मिळतं. मग आता इथे एक शंका आहे, हो प्रारब्ध असं दुःख हे भोगावं लागतं? हो, 100% भोगावं लागतं. नक्की नक्की भोगावं लागतं. मग ते चुकत नाही का? नाही चुकत. खरंच चुकत नाही का? नाही चुकत. ते माणसाला सुकत नाही. पुढे आहे का, ते माणसाला सुकत नाही, ते ऋषी मुनीला सुकत नाही, ते देवालाही सुकत नाही. आणि पुढे सांगतो ओक बाबा या पुढे, ते दुःख ऋषी मुनीला सुकत नाही, देवाला सुकत नाही आणि देवाच्या बापाला सुद्धा सुकत नाही. ते प्रारब्धाचं दुःख. विठ्ठल दुःख, प्रारब्धाचं दुःख लक्षात ठेवा. कधी कधी जीवनातलं दुःख नाही गेलं ना, माणसं कोणाच्याही माथ्यावर थापड होतात. आम्हाला त्यांनी दुःख दिलं, आम्हाला यांनी दुःख दिलं. तुकोबाराय म्हटले, अरे असं करू नका. आणि करणं लगे रोसावे बहुता आपुल्या संचिता वासोनिया. दुसऱ्या माणसावरती रुसण्यामध्ये काय अर्थ आहे? तू मागच्या जन्मात केलेला कुटाणा आहे, ज्या काही घोटाळे आहेत, जे काही कर्माचं आणले बरोबर तू शिदोरी हीच भोगतो. दुसऱ्या माणसाच्या मातीपेक्षा थापड फोडतो. या जगामध्ये कुणीही कुणाला दुःख देत नाही. प्रत्येक जण आपल्या प्रारब्धाच्या संबंधाने दुःख भोगतो. ठीक आहे, आता मी बोलून गेलो की प्रारब्ध माणसाला चुकत नाही, ऋषीमुनीला चुकत नाही, देवाधिकांना चुकत नाही आणि देवाच्या बापाला सुद्धा चुकत नाही. आता सांगतो तुम्हाला, रामायणामध्ये एक कथा आहे बालकांडामध्ये. स्वयंभू मनू आणि शतरूपा या दोघांनी विचार केला की आपण तपश्चर्या करू म्हणून. आणि त्या दोघांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्याच्या अंती भगवान श्री नारायण प्रसन्न झाले. आणि भगवान श्री नारायण प्रसन्न होऊन भगवान श्री नारायण दोघांच्या तपश्चर्याचं कौतुक केलं. ते म्हटले, आतापर्यंत तपश्चर्या मी खूप पाहिलं, पण पती सोबत पत्नी तपश्चर्या करते ही कौतुकाची गोष्ट आहे. एरवी बघाल तुम्ही
जर पती पंढरपूरला चालला तर बाईला सांगावं लागतं तू कर ना तयारी, जा ना त्याच्यासोबत. ती म्हणते मला सवय द्यायला पहिल्यापासून, आता हळूहळू मी सवय लावणार आहे. म्हणजे माझा पती जर पंढरपूरची वारी करतो तर बाकीच्या माणसाने आग्रह करण्यापेक्षा बाईने अगोदर तयारी केली पाहिजे असं मुद्दाची. तुम्हाला खरा पतिव्रता धर्म पाहायचा असेल ना तर त्याच्यासाठी रामायणामध्ये पाहायला मिळतं. सीता माता ज्यावेळी प्रभू रामचंद्र वनवासाला जायला निघाले तेव्हा प्रभू रामचंद्र सीता मातेला सांगतात की सीते तू सर्वांचा सांभाळ कर, मी वनवासाला निघालो. त्यावेळी सीता मातेची भाषा किती बघा, म्हणजे हृदयाला स्पर्श करणारी भाषा आहे. निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता. मी तुमच्यासोबत वनवासाला येणार. पतिव्रता धर्म आहे. स्वयंभू म्हणून तपश्चर्याला गेल्यानंतर त्यांची पत्नी शत्रुपाई निघाली. देवाने त्यांच्या तपश्चर्याचं कौतुक केलं आणि विचारलं तुम्ही दोघं एकत्र येऊन तपश्चर्या करता म्हणजे तुमचा नेमका तपश्चर्या करण्याचा हेतू काय. त्या दोघांच्याही मुखातून एकत्र शब्द निघाला की हे नारायणा तुझे अनंत अवतार आहेत आणि तू अनंत अवतार घेणार आहेस. फक्त एवढीच इच्छा आहे तर एका जन्मामध्ये तू आमच्या कोटी जन्म घ्यावा, तू आमचा पुत्र व्हावा, आम्ही तुमचे आई वडील व्हावे, एवढीच फक्त इच्छा आहे. भगवंत म्हटले ठीक आहे, जर मला तुम्ही पुत्ररूपाने प्राप्त करण्यासाठी एवढी तपश्चर्या करताना दिला हवा, देऊन टाकलं. आणि त्रेतायुगामध्ये भगवंताने श्री राम अवतार घेतला. तेवढ्याला तेच स्वयंभू म्हणून इथं दशरथ झाले आणि ती शतरूपा कौशल्य. त्याला हे म्हणायचं आहे की भगवंत आपल्या पोटी जन्माला यावा म्हणून त्या दशरथाने घोर तपश्चर्या केली. त्या दशरथाचं वर्णन करताना रामायणामध्ये इतकं सुंदर वर्णन केलंय. अवधपुरी रघुकुल मुनिराऊ, या संपूर्ण कुळामध्ये दशरथासारखा राजा झाला नाही. अरे मेलेल्या गायीला त्याने स्पर्श केला तर मेलेली गाय सुद्धा जिवंत होत होती. अत्यंत पुण्यवान राजा, इथून इंद्राला सहाय्य करण्यासाठी स्वर्गात जाणारा राजा. आता मी एक का सांगतो तुम्हाला, पण ज्यावेळी प्रभू श्री रामचंद्र वनवासाला गेले आणि 6व्या दिवशी सुमंत परत आला आणि सुमंत परत आल्यानंतर दशरथजीने विचारलं माझा राम आला का नाही परत. सुमंत म्हटले नाही आला. मी त्यांना गंगा तीरावर सोडले आणि तिथून मी माघारी आलो. मग ते तिथून पुढे गेले. म्हणजे माझा राम पायी गेला. हो, प्रभू श्री रामचंद्र पायी गेले. आणि त्यावेळी माझा पुत्र आता 14 वर्ष वनवासात राहणार म्हणून मोठमोठ्याने हंबरडा फोडला. इतका हंबरडा फोडला आणि मोठमोठ्याने हंबरडा फोडून शेवटी त्याने प्राण सोडला. राम राम कही राम राम कही राम राम कही राम तबु पर हरई रघुबीर बिर राहु गयौ सुरधाम. 6 वेळा राम राम म्हटल्याने प्राण सोडला. आणि त्यावेळेला कापशी बाबा एवढा मोठा धर्मधुरंदर राजा, इंद्राला सहाय्य करणारा, पण जेव्हा तो तळमळून मरत होता ना त्याच्या तोंडात पाणी घालायला सुद्धा कोणी नव्हतं. मला हे म्हणायचं आहे की माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवाचा बाप जरी झाला तरी त्याला सुद्धा कर्म सुटत नाही. कर्मे श्रीराम वनवास कर्मे दशरथ Yoga
काय चुकलं होतं त्यांचं? झाडावर बसून श्रावणाचा वध केला आणि श्रावणाचा वध केल्यानंतर श्रावणाच्या आईवडिलांनी शाप दिला होता, तुम्ही तळमळून मरशील म्हणून. प्रारब्ध नाही चुकत. सांगतो तुम्हाला पुढे आणखी गंमत आहे का. प्रभू श्री रामचंद्र यांचं वर्णन करताना ज्ञानोबारांनी म्हटलं, कर्मे श्रीराम वनवासा गेला, श्रीराम वनवासा गेला कर्माने. आता श्रीराम म्हणजे कोण? तर प्रभू श्री रामचंद्राचं वर्णन करताना भगवान महादेव म्हणतात. भगवान महादेव. पार्वती मातेने विचारलं, मला तुमच्याकडून श्रीराम समजून घ्यायचं आहे. हे भगवान महादेव म्हणतात, पार्वती, श्रीराम जरी दिसायला माणसासारखे असतील तरी श्रीराम म्हणजे साक्षात सच्चिदानंद घन परब्रह्म आहे. आम्ही परवा पुण्यामध्ये गेलो कार्यक्रमाला, माझ्यासोबत उगले महाराज होते आमच्या आंदोलनाचे, अजून दशरथ गेले, असे 4-5 जण होते. शंकर महाराज मठामध्ये दर्शन घेतला आणि एक मित्र होता, त्याचा फोन आला की तुम्ही पुण्यामध्ये आला म्हणून त्याने घरी बोलावलं. त्याच्या घरी गेलो आणि तिथे कॉफी घेत असताना त्याने विषय काढला, छत्रपती शिवाजी महाराज खरंच देव आहेत का? मी म्हटलं, तुम्हाला काही संशय नाही? नाही म्हटलं, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. काही लोक घरी बोलवतात, नाटक करायला आपण बसून करतात, मला जात नाही मी कोणाच्या घरी. त्याचा काहीतरी हेतू असतो, थोडा शार्प करून थोडंसं करतात, काही करू नको, संसर्ग बोलावा. छत्रपती शिवाजी महाराज देव होते म्हटला, हे खरं आहे का? म्हटलं, असं का विचारतो? नाही म्हटलं, माझं तर मत आहे की ते माणूस होते. ठीक आहे, मी त्यासाठी कार्य वेगळ्या, ते माणूसच होते, पण त्याच्यातली दिव्यता जगाला सांगते ते देव होते म्हणून. त्यांचं कार्य जगाला सांगतं का ते सामान्य माणूस नव्हते. आणि त्याला आणखी गोष्ट सांगितली, तुझ्यासारखी माणसं जरी किती म्हटली महाराष्ट्रातली छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, कदाचित नसतील देव, पण आमच्या देवाऱ्यातले देव आज त्यांच्यामुळे शिल्लक आहे. आज आमच्या देवाऱ्यातले देव त्यांच्यामुळे शिल्लक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराज पाहिला का नाही चित्रपट? पहा ना. सर्वांनी पहा, लहान मुलापासून तरुण, सगळ्या म्हाताऱ्यांपासून सर्व स्त्रियांनी वगैरे सगळ्यांनी पहा, छावा चित्रपट पहा. माझी विनंती तुम्हाला, ज्यावेळी आम्ही इतिहास पाहू, इतिहासाचा आम्ही अभ्यास करू, त्यावेळी आमच्यामध्ये इतिहास निर्माण करण्याची प्रेरणा निर्माण होते. लक्षात ठेवा, इच्छा निर्माण होते. इतिहास वाचणारच इतिहास घडू शकतो. आता दुर्दैव आहे समाजाचं खूप मोठं. आम्ही मुलांना जे शिकवायचं ना ते शिकवत नाही, नको त्या गोष्टी शिकवल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर अशी नालायक पिढी जन्माला येत चालली. कीर्तनाला चाललेल्या महाराजांची सुद्धा परवा नाही, त्यांच्यावर सुद्धा हात उगारतात. परवाची गोष्ट आहे आमची. मी परवा भोटीला चालू होतो कार्यक्रम नाशिकला. जसा प्रकार तुमच्या त्या दिवशी घडला तसाच प्रकार तिथेही घडला. नालायक माणसं आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राणा प्रताप यांचं चरित्र शिकवा मुलांना. ज्यांचं चरित्र वाचल्यानंतर अंगात रक्त सळसळतं, अंगामध्ये चांगलं काहीतरी करण्याची आम्हाला ऊर्जा येते, त्यांचं चरित्र वाचायचं. मी त्या दिवशी सांगितली कीर्तनामध्ये गोष्ट. लोक म्हणतात छत्रपती शंभूराजांच्या चित्रपटाने 1300 कोटीचा झाला दुसऱ्या दिवशी. किती? दुसऱ्या दिवशी 1300 कोटी कमवले. मी सांगतो, दुसऱ्या दिवशी 1300 कोटी कमवले ही बातमी सांगण्यापेक्षा किती कोटी हिंदूंचे डोळे उघडले हे सांगा ना लोकांना. 1300 कोटीचा डोळा काय सांगतो? त्यांची दिव्यता सांगते की शंभूराजे सामान्य नव्हते. प्रभू श्री रामचंद्राचं वर्णन करताना महादेव म्हणतात, भगवान महादेव, बिनु पद चलाई सुनाई बिनु काना, कर बिन कर्म करई विधेना, आनंद रहित सकल रस भोगी, बिन बाणी बकता पड जोगी. प्रभू श्री रामचंद्र म्हणजे अविनाशी आहे, म्हणजे परब्रह्म. ज्याचं नुसतं नाव जरी घेतलं, राम म्हणता तरी जाणता निनता हो का याती भरता कुळहीन, तर त्या प्रभू श्री रामचंद्राला सुद्धा पूर्वात काही चुकलं. ज्ञानोबा म्हणतात हे कर्म आहेत त्याचे.
रामाचे कर्म आहेत, प्रभू श्री रामचंद्राचे कर्म. मग काय चुकलं प्रभू रामचंद्राचं? तर प्रभू रामचंद्राचा मागचा अवतार परशुराम होता. परशुरामाची आई रेणुका, त्यांचे वडील जमदग्नी. एक दिवशी आई गेली पाण्याला, पाणी भरताना त्या ठिकाणी माशांचं चाललेलं मैथून तिने बघितलं. येताना वेळ झाला. जमदग्नीने विचारलं का उशीर झाला? ती सत्य बोलली. मी पाण्यामध्ये माशांचं मैथून पाहत होती. राग आला, तळपायाच्या मस्तकात गेली. मुलांना सांगितलं कुऱ्हाड उचला, आईला मारून टाका. एकही पुत्र पुढे आला नाही. शेवटी परशुरामाने वडिलांची आज्ञा म्हणून हातामध्ये कुऱ्हाड उचलली आणि काही दोष नसलेल्या आईच्या मानेवरती कुऱ्हाड मारून आईची हत्या केली, आईचा वध केला. आता मला हे सांगायचंय, रेणुकेचा काही अपराध नव्हता, पण बापाची आज्ञा म्हणून त्याने आईची मान तोडली. आता तीच आई इथं कैकेयी झाली, तेच परशुराम इथं राम झाले आणि काही दोष नसताना वनवासाला पाठवलं. त्याला म्हणायचं फिटर भीड. आणि म्हणून कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण अक्षय पावला, वियोग घडला सीता देवी. मी सांगत होतो की कर्म देवाला चुकत नाही, देवाच्या बापाला चुकत नाही आणि कर्म ऋषी मुनीलाही चुकत नाही. एकदा प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी एका आश्रमात गेले. आश्रम अतिशय सुंदर आहे आणि तो इतका सुंदर आश्रम, तो आश्रम बघत असताना एका ठिकाणी लक्ष्मणजीचं लक्ष गेलं आणि बघितलं दादा इथे काहीतरी झाकलेलं आहे. एका घोंगडी खाली काहीतरी झाकलेलं होतं आणि त्याच्यातून दुर्गंधी येत होती, वास येत होता. म्हणून लक्ष्मणजीला विचारण्याची इच्छा झाली, दादा याच्या खाली काय झाकलेलं असेल? प्रभू रामचंद्र म्हटले मलाही माहित नाही काय झाकलेलं आहे. तिथे एक सेवक होता त्या आश्रमातला, त्याला बोलला आला. प्रभू रामचंद्र त्याला विचारतात, म्हटले या घोंगडीखाली काय झाकलेलं आहे? त्याचा वास इतका घाण येतो. त्यांनी सांगितलं तुम्ही ज्यांचं दर्शन घ्यायला आलात ना, थोडे बाजूला व्हा, साऊंडपासून थोडे बाजूला व्हा. तुम्ही त्यांच्या अंगावरची कातडी घातलेली आहे, ही त्यांच्या तपस सामर्थ्याने घातलेली कातडी, ही तपण धारण केलेली पोच आहे. लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रांना म्हणतात दादा हा साधू तर तपाच्या बळावर आपली स्वतःची कातडी बदलू शकतो, रोग नाही बरा करू शकत. हा प्रभू रामचंद्र म्हटले एका क्षणामध्ये रोग बरा करू शकतो, पण आता जर त्याने हा रोग बरा केला तर हे प्रारब्ध भोगण्यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. आणि म्हणून ऋषी मुनी सुद्धा प्रारब्ध भोगून संपित असतात. म्हणून कर्माचा भोग ऋषी मुनीला चुकत नाही, देवाला चुकत नाही, देवाच्या बापाला चुकत नाही, तर मग माणसाला कसं चुकेल? म्हणून तुकोबाराय म्हणतात करावे ते आता मी काय करावं? तुकोबाराय म्हणतात त्याच्यासाठी मी तुला एक उपाय सांगतो, सोपी युक्ती आहे. फक्त संसारावरचं प्रेम काढायचं, संसारालाही सोडायचं. संसार सोडा असं एकाही संतांनी म्हटलेलं नाही. संसार सोडा ही भाषा फक्त कीर्तनकारांची. जेवढी सामान्य माणसं चांगला संसार करत नाही एवढा संसार कीर्तनकार भारी करतो. पुन्हा जगाला म्हणतो तुम्ही संसार सोडा. माझे ज्ञानेश्वर महाराज संसाराला शिवलेच नाही, तरी सुद्धा ज्ञानोबा म्हणतात आसोनी संसारी जिभे वेगू करी. ज्ञानेश्वरी गाथा भागवत कुठल्याही संताचं वाङ्मय तुम्हाला संसार सोडायला सांगत नाही, फक्त संसार कसा करावा याची रीत शिकवतो. संसार करायची रीत कळली ना, संसार माणसाला आनंद देतो.
आपल्याला संसार करायची रीत नाही कळली आणि म्हणून आम्ही म्हणतो आम्हाला संसार दुःख देतो. तुकोबाराय म्हणतात संसारावरची माया का? माणसाला संसार दुःख देत नाही, संसाराची माया दुःख देते. माया नाम प्रेम संकल्पावी माया संसाराची, याची थोर भक्ती आवडते देवातलं हे प्रमाण आहे. माया काढा, संसारावरचं प्रेम काढा. मी परत परत या शब्दावरती जोर देऊन बोलतो. माणसाला संसार दुःख देतच नाही, संसारावरची माया दुःख देते. दोन प्रकारची सृष्टी आहे. एक सृष्टी आहे शांताराम बाबा, तिला म्हणतात विषयनिर्मित सृष्टी, आणि दुसरी सृष्टी तिला म्हणायचं जीवनिर्मित सृष्टी. ऐका, एक सृष्टी देवाने निर्माण केली, दुसरी सृष्टी जीवाने निर्माण केली. देवाने निर्माण केलेली सृष्टी गेली तर माणसाला दुःख नाही, फक्त मी जी सृष्टी निर्माण केली ती जाता कामा नाही. आता देवाने काय केलं निर्माण? देवाने पुरुष निर्माण केला, देवाने स्त्री निर्माण केली, देवाने जमीन जागा निर्माण केली. हे सगळं जग देवाने निर्माण केलं आणि पुन्हा तिथं जीवाने एक सृष्टी नवीन निर्माण केली. कोणती? हे आमचे काका आहे, हे आमचे मामा आहे, हे आमचे जावई आहेत, हे आमचे पाहुणे आहेत, ते वारिंगे महाराज आहेत, ते आमच्या गुरुचे शिष्य नाही, ते त्या दिंडीतले, ते वरच्या आळीचे, हे आमच्या का आला का? ही असली फालतू सृष्टी जीवाने निर्माण केली. चला पुढं. देवाने फक्त स्त्री निर्माण केली, याने परत सृष्टी निर्माण केली. ही आमची मावशी आहे, ही आमची काकू आहे, ही आमची मामी आहे, ही आमची वहिनी आहे, ही आमची ताई आहे, ही आमची अमुक आहे. ही सृष्टी कोण निर्माण केली? ही आपण निर्माण केली सृष्टी. आता चला पुढे. देवाने सृष्टी निर्माण केली, त्यातलं किती नुकसान हो काही घेणदेण नाही पडलं, फक्त माझ्या सृष्टीतलं जाता कामा नाही. कोरोनाच्या काळामध्ये किती माणसं गेली, तर गुगलला सर्च करा, म्हणजे किती लोकांची डेथ झाली तुम्हाला गुगलवरती कळेल. कोट्यावधी माणसं गेली, कोट्यावधी माणसं गेली. लक्षात ठेवा, रोज बातमी यायची. आज इथं गेला, इथं 2 गेले, तिथं 4 गेले. एकदा तर अशी गंमत झाली, आम्ही प्रवासात होतो आणि एकाचा वाढदिवसाचा फोटो आला. वाढदिवसाचा, खाली फुलं दिलं टाकलेली. मी वैभवला म्हटलं हा कसा काय गेला रे काही की माणूस? तो म्हटलं बाबा त्याचा वाढदिवस आहे. म्हणजे कोणाचा जरी फोटो आला तरी असं वाटायचं हा मेला की काय म्हणून. हे बाळा, कोणाचाही फोटो येऊ तरी हा माणूस गेला का असं त्या काळामध्ये वाटायचं. किती माणसं कोरोनाच्या काळात गेली. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आता एवढी माणसं गेली जगातली, तुम्ही रडले का? नाही. पण ज्या दिवशी तुम्हाला कळलं का माझ्या नात्यातला गेला, त्या दिवशी मात्र तुम्ही रडले का? तर ती सृष्टी मी निर्माण केलेली आहे. देवाच्या सृष्टीतला कुणीही जाऊ, मला घेणं देणं नाही, फक्त माझ्या सृष्टीतला जाता कामा नाही. ही माणसाची धारणा आहे, याला म्हणायचं माया. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतो संसाराची माया माणसाला दुःख देते. अरे तुम्ही संसारावरची माया काढा आणि ती माया तुम्ही देवाकडे लावा. बर, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात संसाराची माया काढा आणि तुम्ही काय करा? देवाचे दास. आणि देवाचे दास होऊन तुम्ही देवाला आळवा. मी तुम्हाला हे साधन सांगतो, तुम्ही देवाचे दास व्हा, देवाचे व्हा आणि देवाला आळवा. अभंगाचं पहिलं चरण.
पंजाबी शब्दाचा अर्थ असा आहे जडभारी. बघा, जे संकट आपल्याच्याकडे निवारण होऊ शकतं कारण काय ते थोडं जड, पण जे संकट प्रयत्न करून सुद्धा जाऊ शकत नाही भारी म्हणायचं का. जे ओझं आपण उचलू शकतो जड आहे पण उचलू शकतो आपण, पण काही ओझं असतं का ते आपण उचलू शकत नाही. मग माणसं म्हणतात लय भारी बाबा जड आहे. काही संकट अशी असतात का ते जातात काही जात नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगतो. संसारावरची माया काढायची आणि देवाचा दास व्हायचं. देवाचे दास झाले आणि तुम्ही त्याला आळवलं मग मात्र तो परमात्मा तुमच्यासाठी नक्की धावेल. शब्दावर लक्ष द्या, शब्दावर लक्ष द्या. दासी आठवावा हरी, दासी आठवावा हरी. आता एकदा आपण त्याचा दास व्हायचं मग त्याला आठवायचं. तुम्ही म्हणाल आम्ही त्याचे दास आहोत ना. काही लोकांना जर बसले एकत्र राहतो म्हणतात ना माझी माळ 12 वर्षाची आहे, एक म्हणतो माझी माळ 14 वर्षाची आहे, एक म्हणतो माझी माळ जन्मताच आहे, एक म्हणतो आमची तीन पिढ्या आम्ही देवाचे दास आहे. तुम्ही आपण सगळे देवाचे दासच आहे. आपण पण खरं सांगू तुम्हाला वाईट नका वाटू, आपण सगळे स्वयंघोषित दास आहे. आपण सर्व स्वयंघोषित दास. जसं अलीकडच्या काळामध्ये स्वयंघोषित शास्त्री, स्वयंघोषित रामायणाचार्य, स्वयंघोषित भागवताचार्य, हे स्वयंघोषित आहे. जरा वाढवलंय पावर, कमी झालं पॉवरमुळे होते ते व्यवस्थित सावध काय पण ते पॉवरमुळे कमी असतं. दास बरोबर, दास आपण सगळे स्वयंघोषित आहोत. दास म्हणजे काय तर दास म्हणजे काय हे बघायचं असेल ना त्याच्याकरता मी तुम्हाला परत रामायणात घेऊन सांगतो. आज अख्ख्या कीर्तनामध्ये मला रामायण खूप आठवायला लागलं. काय म्हणतो रामायणामध्ये घेऊन सांगतो. एकदा काय झालं की प्रभू श्री रामचंद्राचं राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर ज्याशी त्याला काम वाटत नाही पण सर्वजण आपापले काम करतात. पण हनुमंत मात्र सतत प्रभू रामचंद्राच्या मागे पुढे जातो, सतत प्रभू रामचंद्राच्या जवळ एकदम पर्सनल असिस्टंट. काही लागलं मारुती कुठे गेला माझा, काही सामान लागलं मारुती कुठे गेला माझा, कोणाला बोलवायचं झालं मारुती कुठे गेला माझा. सतत हनुमंत त्यांच्याजवळ. आणि देवाला सुद्धा करमत नाही त्याच्याशिवाय, हनुमंतालाही करमत नाही देवाशिवाय. त्याच्यामुळे दरबारामध्ये चर्चा सुरू झाली आणि ती चर्चा अशी होती, आपण एवढे सगळे दरबारामध्ये देवाच्या समोर असतो पण सर्वांपेक्षा देवाचं राम प्रभूचं प्रेम जास्त ना हनुमंतावरच. एक म्हटलं आता असा भेद नाही मला, दुसरा म्हटलं असं आम्हाला नाही शोधत, तिसरा तर असा म्हटलं तो काय आपल्या जातीचा आहे इथपर्यंत भाषा तो का आपल्या जातीचा आहे. सद्यस्थितीमध्ये राजकारणात जसं जातीचा विषय होता तसा हल्ली परमार्थामध्ये सुद्धा जात घुसलेली. म्हणून याता याती धर्म नाही विष्णुदासा हे प्रमाण पहिल्यांदा पाठ करायचं.